नमस्कार. सत्यार्थ महाराष्ट्रामध्ये मी रुपेश पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे जोरदार वाहत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यामध्ये 2 ते 3 हाय व्होल्टेज सामने रंगणार आहेत. त्याच्यात सर्वात महत्त्वाची आणि संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागणार आहे ते तडवडे या मतदारसंघामध्ये. राज्याचे दस्तरखुद्द भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संदीप गावडे यांच्या विरुद्ध त्यांच्याच पक्षातील एक मातब्बर नाव अर्थात खरेदी विक्री संघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष आणि निरवडे या गावाचे सरपंच आणि माजी सभापती असलेल्या प्रियंका गावडे यांचे पती प्रमोद गावडे यांनी बंडखोरी केलेली आहे. सोबतच सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे रुपेश राऊळ यांनी सुद्धा मैदान मारण्यासाठी रणशिंग फुंकला आहे. खऱ्या अर्थाने ही तिरंगी लढत जर झाली तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची जी मतं आहेत किंवा राणे समर्थकांची जी मतं आहेत त्यांच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. पण तुर्तास या ठिकाणी जेव्हा आपण या तिघांचा विचार करतो, सातत्याने गेली कित्येक दिवस बाहेरचा उमेदवार म्हणून संदीप गावडे यांच्या नावाला विरोध होतोय. ग्रामस्थांनी अनेकदा आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि अनेकदा सूत्रांच्या माहितीनुसार बाहेरचा उमेदवार नकोच असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. आपण त्यांचा सुद्धा खोलवर जाऊन विचार करणार आहोत, तो सुद्धा आपण एपिसोड 1 करणार आहोत. पण तुर्तास या ठिकाणी एवढीच माहिती आपणास देऊ इच्छितो की संदीप गावडे यांच्या अर्ज जेव्हा त्यांनी भरला त्या अर्जाच्या भरण्याच्या वेळेस प्रचंड जनसागर लोटला होता. ही गर्दी जी होती ही गर्दी पाहून संदीप गावडे यांचं पारडं जड आहे असं अनेक लोकांचं मत आहे. पण प्रमोद गावडे आणि रुपेश राऊळ हे स्थानिक उमेदवार आहेत. आता या ठिकाणी नेमळे हे गाव आहे ज्याची मतदान संख्या खूप वाखाणण्याजोगी आहे आणि त्याचे जे सुपुत्र आहेत ते आहेत रुपेश राऊळ. रुपेश राऊळ हे निष्ठावंत शिवसेनेचे म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिलेदार म्हणून त्यांची गणना होते. गेले कित्येक वर्षांपासून भारतीय जनता पार्टी आणि कट्टर राणे समर्थक म्हणून ज्यांची गणना होते ते प्रमोद गावडे यांनी आपल्याच पक्षातील संदीप गावडे यांच्या समोर आव्हान उभं केलं आहे. मात्र अर्ज भरला तर आहे, पण नंतरच्या काळामध्ये या 2-3 दिवसांमध्ये अर्थात 27 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेण्यापर्यंत त्यांचं मन वळवण्यासाठी वरिष्ठांना नक्कीच बंडोबांना थंड करण्यासाठी प्रयत्न केले जातील. आता त्यांच्या प्रयत्नांना प्रमोद गावडे किती दाद देतात हा सुद्धा एक भाग आहे. मात्र जर प्रमोद गावडेंनी माघार घेतली तर नाराज झालेल्या मतांचा फटका नेमका कुणाच्या बाजूने तो बसतो आणि कुणाचं नशीब उजळतं हे थोड्या दिवसांनी समजणार आहे. पण तुर्तास सर्वात हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो आहे तडवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. अर्थातच या ठिकाणी दीपक केसरकर यांचे सुद्धा काही समर्थक आहेत. ते कोणत्या बाजूने आपले मतं टाकतात हे सुद्धा निर्णायक मतं ठरू शकतात. कारण ह्या मतदारसंघाचे चौथ्यांदा ते आमदार आहेत आणि दीपक भाईंना मानणारा एक वेगळा गट या ठिकाणी आहे. राणे समर्थकांचा एक गट आहे. भारतीय जनता पार्टीचा अर्थात कमळला मानणारा आणि मोदी आणि शहांना मानणारा एक वेगळा गट आहे. या सगळ्या गोष्टी जर जुळून आल्या तरच संदीप गावडे यांचा विजय निश्चित आहे. अन्यथा बाहेरचा म्हणून जर कधी विचार केला आणि मतदारांनी जर तसा विचार केला आणि त्या धर्तीवर जर मतदान झालं तर त्याचा फटका नक्कीच संदीप गावडे यांना बसू शकतो अशी सुद्धा चर्चा रंगू लागली आहे. थोडेच दिवस आहेत. आपण या सगळ्या मतदारसंघांची अशीच अपडेट देत राहूया. तुर्तास मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी परबसह सत्यार्थसाठी सावंतवाडी.